ॐ तत्सत् ब्रह्मणे नमः। माण्डुक्योपनिषत्। जाग्रदादित्रयोन्मुक्तम् जाग्रदादिमयम् तथा ओङ्कारैकसु संवेद्यम् यत्पदन्तन्नमाम्यहम्। शान्तिमन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ माण्डुक्योपनिषत्। ॐ इत्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव यच्चान्यत्रिकालातीतं तदप्योङ्कार एव। सर्वैतद्ब्रह्मायमात्मा ब्रह्मसोऽयमात्मा चतुष्पात् जागरितस्थानो बहिष्प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः स्थूलवैश्वानरः प्रथमः पादः स्वप्नस्थानोऽन्तः प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः प्रविविक्तभुक्तैजसो द्वितीयः पादः यत्र सुप्तो न कश्चन कामं कामयते न कश्चन स्वप्नं पश्यति तत्सुषुप्तम् सुषुप्तस्थान एकीभूतः प्रज्ञानघन एवानन्दमयो ह्यानन्दभुक्चेतो मुखः प्राज्ञस्तृतीयः पादः एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येष योनिः सर्वस्य प्रभवाप्ययौ हि भूतानाम् नान्तः प्रज्ञन्न बहिष्प्रज्ञन्नोभयतः प्रज्ञन् न प्रज्ञानगणन् न प्रज्ञन्नाप्रज्ञन् अदृष्टमव्यवहार्यमग्राह्यमलक्षणमचिन्त्यमव्यपदेश्यमेकात्मप्रत्ययसारम् प्रपञ्चोपशमम् शान्तम् शिवमद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स्वविज्ञेयः सोऽयमात्माध्यक्षरमोङ्कारोऽधिमात्रं पादामात्रा मात्राश्च पादा अकार उकार मकार इति जागरितस्थानो वैश्वानरोकारः प्रथमा मात्राप्तेरादिमत्वाद्वाप्नोति स वै सर्वान् कामांश्च भवति य एवं वेद स्वप्नस्थानस्तैजस उकारो द्वितीया मात्रोत्कर्षात् उभयत्वाद्वोत्कर्षति ह वै ज्ञानसन्ततिं समानश्च भवति नास्या ब्रह्मवित्पुले भवति
य एवं वेद सुषुप्तस्थान प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा मितेरपीतेर्वा मिनोति हवा इदं सर्वमपीतिश्च भवति य एवं वेद अमात्रश्चतुर्थो व्यवहार्यः प्रपञ्चोपशमः शिवोऽद्वैत एवमोङ्कार आत्मैव संवित् सत्यात्मनात्मानं य एवं वेद इति माण्डुक्योपनिषत् समाप्ता। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना व मंदाताईंना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. आजपासून आपण वक्तव्य हे सदर सुरू करीत आहोत. सगळ्यात प्रथम हे जे आपलं 6वं उपनिषद सुरू आहे, मुंडक उपनिषद, तर मुंडक नावाचे ऋषी यांनी 12 गद्य मंत्र तयार केलेत आणि या 12 गद्य मंत्रांवर शंकराचार्यांचे जे आदिगुरु आहेत श्री गौडपादाचार्य यांनी कारिकात्मक टीका केली. ते 200 मंत्र, ह्या 200 मंत्रांवर आचार्यांनी भाष्य केले आणि या भाष्याला अनुलक्षून परमपूज्य काकांनी आपल्या समोर ओवीबद्ध टीका करून, भाष्य करून आपल्या हातात दिले. कशासाठी? आपल्याला अभ्यास करायला आणि अभ्यास करायला. मग एवढ्या सगळ्या हा जो आहे की आधी मुंडक नावांच्या ऋषींचे 12 मंत्र, त्यावर गौडपादाचार्यांच्या टीका, त्या टीकांवर आचार्यांचे भाष्य, काय गौडपादाचार्यांच्या कारिका, त्या कारिकांवर आचार्यांचं भाष्य आणि भाष्यावर परमपूज्य काकांनी केलेलं भाष्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशासाठी? तर साधकाच्या अभ्यासाला मदत होण्यासाठी ह्या सगळ्या पद्धतीने, अशा पद्धतीची या मुंडक उपनिषदांची मांडणी आहे. आणि ह्या मांडणीने, ह्या क्रमाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. हे महत्वाचे आहे बघा. ह्या कारिकांना सुद्धा श्रुतींचाच दर्जा आहे. ह्या अपौरुषत्वच आहे. ह्यात कथा नाही, या उपनिषदामध्ये कथा नाही, तर थेट अभ्यासाला आणि विचाराला प्रारंभ केलेला आहे. हे महत्वाचं आहे. आजचं वक्तव्य आहे ना, अतिशय काळजीपूर्वक ऐका. फार महत्वाचं असं भाग याच्यामध्ये, आजच्या याच्यामध्ये आहे. तर अभ्यासाला म्हणजे थेट विचाराला प्रारंभ केलेला आहे. आता अभ्यासाला प्रारंभ करताना साधनेचं जे रहस्य आहे, साधनेचं रहस्य जे सांगितलेलं आहे, काय आहे साधनेचं रहस्य आणि साधनेचा उच्चांक, साधनेला विचारांचा उच्चांक मला कुठे गाठायचा आहे, अभ्यासाचा उच्चांक मला कुठे गाठायचा आहे? अगाजे झालेच नाही. अजातवादाच्या मांडणीपर्यंत साधकाला झेप घ्यायची आहे, मायावादाचा स्वीकार करायचा आहे. आचार्यांनी आम्हाला मायावाद मांडून दिलेला आहे, त्याला विवर्तवाद, अध्यासवाद असं म्हणतात. त्या मायावादाचा स्वीकार आम्ही आतापर्यंत करत आलेला आहो, हे गृहीत आहे. आणि या मायावादाचा स्वीकार करून आता आम्हाला अद्वैताचा अंगीकार करायचा आहे आणि अजातवादाकडे विचारांची उंची झेप मारायची आहे. आणि ही झेप मारण्यासाठी निश्चितच फोर्स पण खूप लागणार की नाही हो. आणि म्हणून हा सगळा फोर्स आहे साधनेला लागलेला, आमच्या विचारांना लागलेला हा सगळी ही जी आहे, ही सगळी शक्ती आम्हाला या सगळ्या लोकांकडून मिळणार आहे, या सगळ्या महापुरुषांकडून मिळणार आहे. आणि म्हणून साधनेचं रहस्य
अगाजे झालेच नाही, हे रहस्य या 12 मंत्रांमध्ये सांगितलेलं आहे. मुंडक नावांच्या ऋषींनी या 12 मंत्रामध्ये हे रहस्य सांगितलेले आहे. आता ते रहस्य एकदम सांगून आम्हाला कळणार नाही, म्हणून गौडपादाचार्यांनी कारिका करून आम्हाला ते रहस्य नुसतं उलगडलंय, आमच्या समोर ते उलगडलंय. आता नुसतं उलगडून नाही जमणार, म्हणून आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये हे रहस्य उलगडून आम्हाला दाखवले आहे. बघा कसा कसा साधनेचा रेटा आमच्या मागे लागत गेलेला आहे विचारांचा, आणि तिथपर्यंत आम्हाला पोहोचलेलं आहे हे लक्षात येईल आजच्या मांडणीवरून. म्हणून आजचं वक्तव्य फार महत्वाचं. आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये हे गूढ रहस्य उलगडून दाखवले आहे. कारिकांमध्ये रहस्य उलगडलं आहे, 12 मंत्रामध्ये हे रहस्य सांगितलेलं आहे. अगाजे झाले तर नाही, अजातवाद न कश्चित जाय ते जीवा. आणि परमपूज्य काकांनी हे गूढ रहस्य आमच्यासाठी, अभ्यासकांसाठी ओवीबद्ध टीका करून साधकाचा सहज निर्णय होईल. कोणता? न कश्चित जाय ते जीवा, हा सहज निर्णय होईल यासाठी ही सगळी मांडणी केलेली आहे. आणि ही जी मांडणी आहे या उपनिषदांमधली, ही अद्वैत विचारांची झेप आणि भरारी आहे. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ असं हे उपनिषद म्हणतात. जग झालेलंच नाही, म्हणून या न झालेल्या जगामध्ये जीवही झालेला नाही. वांझेच्या मुलाचा लग्न समारंभ होईल का हो? अजिबात नाही. नाथांची ओवी आहे, वांझेच्या मुलाचा विवाह समारंभ चला पहा हो. हे शक्य आहे का? जसं आम्ही इथे म्हणतो नाही शक्य नाही, तितकंच सहजतेने, एवढ्याच सहजतेने आम्हाला उपनिषदांचा अभ्यास झाल्यानंतर साधक म्हणणार आहे अगाजे झालेच नाही. आणि त्याची वार्ता पुसच काही, इतक्याच सहजतेने आम्ही म्हणणार आहोत. जेवढ्या सहजतेने वांझेच्या पुत्राचा विवाह समारंभ पहा चला पहा हो, कसं शक्य आहे हो, हे आम्ही म्हणू तितक्याच सहजतेने आम्ही हे पण म्हणणार आहे, या निर्णयाला पोचणार आहे. पण त्यासाठी मात्र हा जो साधनेचा सगळा आम्हाला फोर्सच म्हणणार, फोर्स लावलेला आहे. या सगळ्याचा समन्वय, या सगळ्याचा समन्वय आम्हाला परमादरणीय आपले सुनील काका लावून आमच्या हातामध्ये तो प्रसाद देणार आहे. आम्हाला आता फक्त तो पेढा खायचाच आहे आणि पचवायचाच आहे, बस. आणि निर्णय रूप व्हायचे न कश्चित जाय ते जीवा. त्यासाठी अभ्यास करण्याची जबाबदारी सुनील काकांनी काल आपल्यावर टाकलेली आहे, नकळत आपल्यावर टाकलेली आहे. हे लक्षात आपल्या सगळ्यांच्या आलं असेल. आणि त्यासाठी त्यांनी एक फार सुंदर असं उदाहरण दिलं की आपल्या ग्रुप मधल्या श्रेष्ठ ज्येष्ठ साधिका आशाताई पांडे जे आहेत, त्यांनी प्रत्येक वेळेला सुनील काकांच्या प्रवचनावर वक्तव्य लिहून आपल्यापर्यंत त्या पोहोचत आलेल्या आहे. आज अत्यंत तब्येत खराब असताना सुद्धा त्या म्हणतात मी लिहिते आहे वक्तव्य. आणि सुनील काकांनी आपल्याला नकळत हे उदाहरण देऊन एक जबाबदारी आपल्या सगळ्या श्रोत्यांवर टाकली माझ्या सकट, की वक्तव्य प्रत्येकाने प्रत्येकाचं तयार करावं. ही सुनील काकांनी टाकलेली जबाबदारी ह्या उपनिषदांपासून नवीन जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आपल्या सगळ्यांवर, की आशाताई पांडे सगळ्यांनी व्हावं, ती प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी. प्रत्येकाने आपली एक स्वतंत्र डायरी तयार करावी आणि प्रवचन संपल्यानंतर शांतपणे प्रवचन ऐकायचं. आणि त्याच्यानंतर मला त्या प्रवचनातलं नेमकं काय कळलेलं आहे ही 4 वाक्य तरी प्रत्येकाने लिहून घ्यायची. बस, माझं वक्तव्य मी तयार करायचं, ग्रुपवर टाकायची काही आवश्यकता नाही. 100 लोकांनी ग्रुपवर टाकलं तर कोण वाचणार? वाचणारा कोण आणि लिहिणारा कोण? असंच होईल की नाही. म्हणून प्रत्येकाने आपापलं आपल्यासाठी स्वतःसाठी एवढं 4 वाक्य लिहावी. डायरी पूर्ण झाली हो. उपनिषदांचं प्रत्येक
मंत्राचं वक्तव्य आज माझ्याजवळ तयार आहे. माझा उपनिषदाचा अभ्यास पूर्ण झाला आणि या निर्णयाला मी सहजतेने पोहोचलो. ही फार मोठी जबाबदारी काल सुनील काकांनी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे आणि ह्या सगळ्या जबाबदारींचा स्वीकार मी आपल्या सकट करते आहे. आपण सगळेजण मिळून ही जबाबदारी स्वीकारू. आशाताई पांडेंचा भार निश्चितपणे हलका होईल आणि आपलं कल्याण होईल त्यामध्ये. बस ही जबाबदारी स्वीकारते आणि आता पुढचा पूर्णपणे पुढचं जे विवेचन आहे हे आदरणीय सुनील काका आपल्या अधिकारवाणीतून करतील. या ठिकाणी मी माझ्या वक्तव्याला विराम देते आणि ही जबाबदारी स्वीकारली असं सुनील काकांना सांगते. रामकृष्ण हरी. यामध्ये जबरदस्ती नाही, कोणालाही जबरदस्ती नाही, कोणा आग्रह नाही, पण स्वेच्छेने हे काम व्हावं आणि आपलं मिशन हे आपल्याच जवळ ठेवावं. याची काहीही कोणाला वाच्यता करण्याची आवश्यकता नाही. बस एवढं सांगते. म्हणजे अभ्यासाचं ओझं कोणाला येणार नाही, टेन्शन कोणाला येणार नाही. नको बाबा तो अभ्यास असं पण वाटता कामा नये. या सगळ्या सकट ही जबाबदारी मी स्वीकारली. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. व्हिडिओ बंद आहे. माझा व्हिडिओ चालू आहे. सुरू आहे. माझा व्हिडिओ सुरू आहे. ठीक आहे. काय असेल ठीक आहे. माझ्याकडे ठीक आहे चालू आहे. अस्पष्ट दिसतो, असा क्लिअर दिसत नाही. हो, अस्पष्ट आहे, हे खरं आहे. शंकराचार्य सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकं. नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्. अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण सगळ्यांना प्रणाम करतो आणि शांतीपाठाला प्रारंभ करतो. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी
जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांनी मुंडक उपनिषद ऐकलं नाही त्यांच्यासाठी हे सांगू इच्छितो की ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः या शांती पाठाचा हा सद्गुरू डॉक्टर काका यांनी केलेला मराठी अनुवाद आहे, जो मी आत्ता वाचला आहे. संस्कृत भद्रं कर्णेभिः आदरणीय नीलाताई म्हणतात आहेत आणि आपण काकांनी लेखन केलेला शांतीपाठ या ठिकाणी घेत आहोत. म्हणजे दोन्हीचं या ठिकाणी एकत्रीकरण होतं. आपला विषय मांडुक्य उपनिषद सुरू आहे आणि मांडुक्य उपनिषदाची जबाबदारी मी आपल्यावर दिली असं आत्ता वक्तव्यात सांगण्यात आलं. यात मी थोडीशी सुधारणा करू इच्छितो की ही जबाबदारी आपण स्वतः आपल्यावर घेतली तर त्याचा उपयोग होतो. कोणी लादलेलं जे असतं ते ओझं होत असतं आणि आपण स्वीकारलेलं जे असतं ते आपल्याला ओझं वाटत नाही. एक पहाड होता, खडी चढाई होती आणि त्या चढाईवर पुढे जायचं होतं. अनेक लोक चढत होते, त्यांना आपल्या पाठीवरच्या बॅग्स जड जात होत्या आणि त्या सोडून द्यावे लागले. त्यांनी ते सामान टाकलं आणि एकटे वर चढायला लागले. कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, थोडं लक्ष द्या. आपल्यामुळे दुसऱ्यांना काळजी होणं, त्रास होणार नाही याची काळजी घ्या. प्रभाकर कुलकर्णी. सांभाळा बरं. अडचणी सगळ्यांना असतात, सगळ्यांना अडचणीतनं समोर जायचं असतं, पण आपल्याला पूर्ण करायला हव्यात. माझ्या नातीचा अत्यंत कान ठणकतो आहे, तिचं रडणं सुरू आहे, मोठ्या नाती. त्याच्यातही हिने वक्तव्य पूर्ण केलं आहे आणि मी मांडुक्य घेतो आहे. अडचणी नसतात असं नाही, पण त्याच्यावर मात करावीच लागते, रस्ता काढावाच लागतो. नाही तर हिने ते ऑडिओ म्यूट केला असता. अटेंड करत असेल तिकडे म्हणून राहिलं. काळजी घ्या आपली. सगळेजण चढत असतात. एक छोटी चिमुरडी आपल्या भावाला पाठकोळी घेऊन तो पहाड चढत असते आणि ती खडी चढाई चढत असताना एक साधू तिला विचारतो की तू पाठीवर तुझ्या भावाला घेतलंय, तुला एवढं ओझं कसं सहन होतं? त्यावेळेला ती उत्तर देते साधूला, भाई बोझ नहीं होता. भाऊ कधी भार होत नाही. जे आपण स्वतःहून स्वीकारलेलं असतं त्याचा भार होत नाही. आणि जे करायला लावले जातं त्याचा भार होत असतो. त्यामुळे 100हून अधिक लोकांकरता हे मी सांगतो आहे की मांडुक्योपनिषदाला भार म्हणून स्वीकारू नका. माझ्या कल्याणाची ही व्यवस्था आहे म्हणून जर स्वीकारलं तर काम होईल. हे उपनिषद समजायला जरा गांभीर्याने मांडलं गेल्यामुळे आणि कारिकांसह त्याचा स्पष्टीकरण असल्यामुळे अतिशय प्रयत्न करावे लागणार आहेत. समजण्यासाठी एकाग्रता करण्याची गरज आहे. म्हणून पहिल्यांदा आपण शांतपणे मांडुक्योपनिषद ऐका, मग त्याचा ऑडिओ ऐका
आणि त्याचा व्हिडिओ फायनल करा. व्हिडिओमध्ये कान आणि डोळे असे 2 ज्ञानेंद्रिय काम करत असतात. त्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह ठरत असते. डाउनलोड आणि अपलोड करून पाठवायला डॉक्टर वसुधा देवांना थोडा वेळ लागत असतो, पण मग त्या व्हिडिओवरून फायनल नोट्स घ्या. मांडोक्य पक्क होईल. एक उपनिषद जर पक्क झालं तर जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. कारण एक मांडोक्य उपनिषद मोक्षाला घेऊन जातं, हे मुक्तिकोपनिषदांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण आपल्या विचारांना सुरुवात करूया आणि मांडुक्याच्या उंचीबद्दल आपण समोर जाऊया. डॉक्टर काकांनी ज्या वेळेला मांडुक्य सांगितलं त्यावेळेला त्याची पार्श्वभूमी खूप सांगितलेली आहे आणि ती मी आपल्याला सांगतो आहे. काही वक्तव्य लिहिणारे बरं समोर निघून जातात आणि जे सांगितलं मी असतं तो भाग सुटून बाकीचा भाग त्याच्यामध्ये ऍड केला जातो. पण डॉक्टर काकांनी ही पार्श्वभूमी का मांडली ह्याचं जर चिंतन केलं तर ह्या पार्श्वभूमीचं महत्व आपल्याला कळेल. आपला अधिकार वाढवणे, आपली उंची वाढवणे. न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन न जायते. अद्वैत विचारांची झेप, अद्वैत विचारांची भरारी, अद्वैत विचारांची उंची ही सर्व श्रेष्ठ आहे. कारण जग झालेलंच नाही आणि जीवही जन्माला आलेला नाही, म्हणजे मी जन्माला आलेलो नाही. केवढी मोठी उंची आहे. आता जर जगच झालं नाही तर मी जगात जन्माला येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी आत्मा असल्यामुळे मला सुख आणि दुःख होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून व्यक्ती, पदार्थ, घटना आणि वस्तू निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. आणि अशा आनंदाला मी पात्र व्हावा म्हणून विचारांची उंची आहे. या उंचीपासूनच प्रारंभ आहे. मी जन्मलेलो नाही ह्या श्रुती आणि श्री गुरु वाक्यावर माझी श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. तसा माझा आहे का? ज्यांनी त्यांनी आपापलं तपासायचं आहे बरं का. मांडुक्य हे ह्या उंचीवर आहे. जर मी अजय आहे, जर मी जन्माला आलो आहे, तर माझा वाढदिवस साजरा झाल्यानंतर आतमध्ये मी सुखावायला नको. जर मी आतमध्ये सुखावत असेल तर मी अजय आहे या संकल्पनेला मी स्वतःहून कॅन्सल केलेलं आहे. खूप जण म्हणतात की आम्ही साधना करतो पण आम्हाला की नाही पाहिजे तसं मनच लागत नाही. आम्ही एका ठिकाणी जॉईनच होऊ शकत नाही. आम्ही एकाग्र होऊ शकत नाही. आम्ही विचार करू शकत नाही. जगातले एवढे मोठे विचार जर आम्ही करणार असू तर मी अजय आहे या विचाराला मी पकडू शकणार नाही. म्हणून जर माझा वाढदिवस करत असताना मी आतमध्ये सुखावलो असेल, वाढदिवस करू नका असं म्हटलेलं नाही. दुसऱ्यांनी केला तर हरकत नाही, करवून घेण्याचा प्रयत्न केला तर हरकत आहे. आणि असं जर मी आतमध्ये सुखावत असेल तर मी अजय आहे या विचाराला मीच कॅन्सल केलेलं आहे. याला सेल्फ कॅन्सलेशन म्हणतात. याला रिव्हर्स गिअर असं म्हणतात. काकांनी दिलेले मुद्दे मांडतोय बरं. म्हणून हे वक्तव्यामध्ये येतात दुसऱ्या दिवशी सकाळच्या. हे वक्तव्य अत्यंत मोलाचं आहे. आपण 100हून अधिक ऐकणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की मांडुक्याच्या उंचीच पंचदशी आहे. पंचदशीमध्ये शास्त्राच्या सगळ्या कल्पना प्रकरण ग्रंथ म्हणून स्पष्ट झालेल्या आहेत. आणि अशा प्रकरण ग्रंथाची उंची मांडुक्याचीच असल्यामुळे आज रात्री 9 वाजता चित्रदीप
हे प्रकरण मी घेणार आहे. याची लिंक 9:15 वाजता श्रुती स्मृतीवर येणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर जॉईन व्हावं. दर बुधवारी आपण पंचदशी घेणार आहोत. ऑल्टरनेट बुधवार मी चित्रदीप घेणार आहे आणि मधले बुधवार ही तत्वविवेक घेणार आहे. म्हणजे दर बुधवारी आपली पंचदशी आता निश्चित आहे. म्हणून आजपासून रात्री 9:15 वाजता चित्रदीप ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या श्रुती स्मृती स्वाध्याय मंचवर लिंक येईल. आपलं हे प्रवचन झालं की श्रुती स्मृती स्वाध्याय मंचवर लिंक लगेच टाकल्या जाईल. ती रात्री 9:15 वाजता उघडायची आणि माझ्या विचाराच्या उंचीला सकाळपासून जो प्रारंभ केला तो रात्रीपर्यंत मी टिकवून ठेवला आहे का हे बघायचं. आठवड्यातनं एक दिवस हे तपासण्याची संधी आहे की मी माझ्या वाढदिवसाला सुखावतो की नाही सुखावत. स्वतःच्या हाताने रिव्हर्स गिअर टाकू नका. स्वतःला जीव समजू नका. मी आत्मा आहे हे श्री गुरूंनी सांगितल्यानंतर आत्मरूपतेमध्ये राहण्याची माझी जबाबदारी आहे. व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती सुख दुःख देतात, पण जगाला सत्यत्व दिलं तर सुख दुःखाला सत्यत्व देतो. नाहीतर सुख दुःख भासमान आहे हा निर्णय माझा झाला पाहिजे. मी आनंदरूप असताना प्रसंगवश जर मी सुखी आणि दुःखी होत असेल तर अल्पकाळाचं सुख दुःख मान्य आहे, दीर्घकाळाचं सुख दुःख मान्य नाही. काका म्हणतात प्रपंचाची चर्चा 3 मिनिटाच्या वर करू नका. मी जर सुखामध्ये हुरळून जात असेल आणि दुःखामध्ये होरपळून जात असेल तर मी सेल्फ कॅन्सलेशन केलेलं आहे. माझ्या साधनेची वाट मीच लावलेली आहे. म्हणून खूप जण साधना करतात, सांगितली तशी साधना करतात आणि मग पुन्हा स्वतःच आपलं कॅन्सलेशन करतात. या कॅन्सलेशनसाठी डॉक्टर काकांनी एक उदाहरण दिलेलं आहे. मुद्दाम हे उदाहरण मी काकांच्या नावावर सांगतो कारण प्रश्नोपनिषद मुंडकोपनिषदाने सुद्धा हेच उदाहरण दिलेलं आहे. मुंडकोपनिषद सांगतं की 4 वेद आणि षडांग म्हणजे व्याकरण, ज्योतिष्य इत्यादी हे 6 अंगे वेदांची ही अपरा आहे. आणि जर मी स्वतःचं भविष्य पाहत असेल, मग राशी भविष्य असो, हस्तरेषा असो, पत्रिका असो की फेस रिडिंग असो, जर मी जन्मलोच नाही तर माझं भविष्य बघण्याचा मला अधिकारच नाही. कारण जीव रूपाने मी नाहीच आहे. भविष्य कोणाचं राहील? बरं, भविष्य काळाचं वैशिष्ट्य काय? एक तर पुढे काय होणार हे सांगेल, नाही तर मागे काय झालं हे सांगेल. जर मी जन्मलोच नाही तर मला भूत आणि भविष्य आहे का? कारण शास्त्र सांगतं त्वम कालत्रयातीत, मी कालातीत आहे. सध्या गणपती आहेत आणि आम्ही रोज अथर्व शीर्ष म्हणतो. त्वम देहत्रयातीत, त्वम अवस्थात्रयातीत, त्वम कालत्रयातीत. तसा मी 3 कालांच्या अतीत असेल तर भविष्याकडे मी वळेन का? घटनांचं चिंतन मी करेन का? आणि अवस्थात्रयातीत मांडुक्य 3 अवस्थांच्या पलीकडे बोलतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तुर्या, त्याला तुर्यगा म्हटलंय या ठिकाणी. आणि त्याच्या अतीत ही जी स्थिती आहे ती ब्रह्मस्वरूपाची आहे. आणि या 3ही स्थितींचं वर्णन ओंकाराच्या माध्यमातून मांडुक्य उपनिषदांनी केलंय. त्यासाठी मी कालातीत आहे हा माझा निर्णय झालेला असला पाहिजे. भूत आणि भविष्याचा जर मी विचार करत असेल, झालेल्या गोष्टींचा आणि होणाऱ्या गोष्टींचा,
जर मी विचार करत असेल तर मी मांडुक्याचा अधिकारी नाही. मग मी मांडुक्य सोडून द्यावं की विचार करणं सोडून द्यावं? वर्तमान काळाची अँझायटी, जगाला सत्यत्व दिलं की अँझायटी वाढते आणि मग परस्पर विसंगत विचार आतमध्ये कालव होतात आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की मी कालातीत आहे. मी स्वतःच साधन स्वतःच कॅन्सल केलं आहे. काकांनी दिलेलं उदाहरण सांगतो. वाहने हळू चालवा, घातपात होण्याची शक्यता आहे. राशी भविष्य एका दिवसाचं. आणि काका सांगतात, अहो, जे टळतं किंवा जे टाळल्या जाऊ शकतं ते प्रारब्ध असूच शकत नाही. प्रारब्धम तू इह भुज्यताम, आज्ञा दिली आहे, तुला इथे प्रारब्ध भोगावंच लागणार आहे. प्रारब्धाचा भोग अटळ आहे. आणि अशा वेळी जर मी ते चुकवण्यासाठी आणि हे माझं भविष्य आहे म्हणून टाळण्यासाठी प्रयत्न करत असेल तर माझं ध्येयाशी राहणं विसंगत ठरेल. असा विचार जेव्हा मी करेन तेव्हा हळूहळू माझा अधिकार कमावला जाईल आणि मग न कश्चित जायते जीव या उंचीवर मी येऊन पोचेल. आत अंतःकरणात शास्त्र दृढ झालं पाहिजे, पाया दृढ झाला पाहिजे. म्हणून उपनिषद आणि पंचदशी यांचा समन्वय साधतो आहे. आज रात्रीपासून, आज रात्री 9 वाजता एकांते सुखमास्यता. माझी गाडी सेल्फ कॅन्सलेशन वर जाऊ नये, माझी गाडी रिव्हर्स मध्ये जाऊ नये, यासाठी मी स्वतःला एकांतात ठेवून विचार केला पाहिजे. यो विविक्त स्थानम सेवते. नारद भक्ती सूत्र. एकांते सुखमास्यताम, नारद महर्षी. आणि म्हणून जड जगत आणि चेतन जीव हे त्रिगुणात्मक आहेत आणि हे त्रिगुणात्मक असल्यामुळे यांच्या गुणांचा परिणाम सोबत्यावर होणारच आहे, म्हणजे माझ्यावर होणारच आहे. अशा वेळी स्वतःवर ते परिणाम होऊ नये म्हणून स्वतःला इन्सुलेट करून घ्यावं, आयसोलेट करू नये. पहा, यो विविक्त स्थानम सेवते नारदांनी सांगितलंय. पण डॉक्टर काका गृहस्थाश्रमी आहे. डॉक्टर काकांनी सगळ्या गृहस्थाश्रम्यांसाठी रस्ता सांगितला. आयसोलेट करणे म्हणजे स्वतःला वेगळं काढणे आणि इन्सुलेट करणे म्हणजे सगळ्यांमध्ये राहून स्वतः वेगळं असणे. आपल्या घरी इलेक्ट्रिक कनेक्शन आलं असतं, त्या इलेक्ट्रिकच्या पाईपमध्ये अनेक लाल, पिवळ्या, निळ्या, काळ्या अशा रंगीत वायर्स असतात आणि अनेक ठिकाणी त्या प्रवाहित होत असतात. पण त्या इन्सुलेट केल्या गेल्यामुळे लाल, निळा, काळा, पिवळा हे जे रंग आहेत, ह्या जे रबराचं आवरण आहे त्यांनी त्या इन्सुलेट झाल्या आहे. आतमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे पण वरून करंट लागत नाही. तसं जगामध्ये राहायचंय पण इन्सुलेट करून राहायचं आहे, आयसोलेट करून राहायचं नाही. म्हणजे जगामध्येच राहायचंय पण इन्सुलेट करून स्वतःला घडवायचं आहे. भोवतालच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव न पडू देता शास्त्र विचाराचा प्रभाव पडला पाहिजे. या दृष्टीने आता दिवसातनं 2 सत्संग सुरू होतात आहे आणि आपल्याला जर हे पचले तर यात आपण भर घालूया. पहिले पचतात आहे का बघूया. तुमच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. रात्रीची जी लिंक आहे ती जरी श्रुती स्मृतीवर येत असली तरीही ती पुणे मुंबईकरांनी दिलेली आहे आणि तिथे म्यूट अनम्यूट करणं माझ्या हातात असणार नाही. आपण सगळ्यांनी शिस्तीमध्ये त्या ठिकाणी पालन करून अटेंड व्हावं. तो मी आहे ही प्रत्येगात्म स्थिती, ही परमसुखाची स्थिती
ही तृप्तीची स्थिती, ही शांतीची, समाधानाची, निर्भयतेची स्थिती माझ्या जीवनात आली पाहिजे. एक मांडुक्य ती आणू शकतं. एकच मांडुक्योपनिषद तेवढं करू शकतं. जर एवढं होत आहे तर मी मांडुक्याचा मनापासून अभ्यास का करू नये? मी पारमार्थिक स्वतःला समजतो याचा अर्थ मी निर्भय असलो पाहिजे, मी अभय असलो पाहिजे, मी तृप्त असलो पाहिजे. व्यवहारातला जो तृप्त असतो, व्यवहारातला जो निर्भय असतो, तो अभय नसतो. उदाहरण देतो. माझ्या घरामध्ये एवढे एवढे रखवालदार आहेत आणि बाहेरच्या दारावर बंदूक घेतलेला नाईट वॉचमन पण आहे. आता मी सुखाने झोपतो, मला कसलं भय नाही. ही निर्भयता नाही. म्हणून व्यवहारातली निर्भयता आणि परमार्थातल्या निर्भयतेत फार फरक आहे. म्हणून परमार्थातल्या निर्भयतेला अभयत्व म्हणतात आणि व्यवहारातल्या निर्भयतेला निर्भयत्व असं म्हणतात. परमार्थातलं निर्भयत्व वैराग्यामुळे फुलत असतं आणि प्रपंचातलं निर्भयत्व हे संसाधनाने खुलत असतं. आणि म्हणून वैराग्य असेल तर तृप्ती टिकते, निर्भयता राहते, शांती आणि समाधान मोडत नाही. माझ्या सुखाला, माझ्या प्रसन्नतेला जर धक्का लागत असेल तर माझं चुकतं आहे. माझ्या सुखाला धक्का लागण्याचा अधिकार मला सुद्धा नाही. डॉक्टर काकांचं वाक्य आहे बरं काय. माझ्या सुखाला, माझ्या प्रसन्नतेला धक्का लावण्याचा अधिकार मला सुद्धा नाही. माझे सुख मीच जपले पाहिजे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. दुसऱ्यामुळे माझं सुख हरवलं असा दुसऱ्याला दोष देणं अत्यंत सोपं आहे. पण स्वतःच्या विचारातली सुसंगती मी हरवून बसल्याने मी दुःखी झालो, मी हताश झालो, मी निराश झालो. हे जर लक्षात आलं तर दुसरा कोणी मला दुःखी करतो किंवा दुसरा कोणी माझं सुख जपेल हा बावळटपणाचा विचार कधीही आतमध्ये येणार नाही. दुसरा कोणी मला सुखी करू शकतो हा बावळटपणाचा विचार आहे. दुसरा मला सुखी दुःखी करतो हाही बावळटपणाचा विचार आहे. आणि हा बावळटपणा शब्द डॉक्टर काकांनी वापरला आहे. मी काका सहसा हा कठोर शब्द वापरत नाही. तुकोबांसारखं नाही काकांचं काम. काकांचं काम माऊलीसारखं आहे. काकांचं काम नाथ महाराजांसारखं आहे. म्हणून काका ज्ञानब्रह्मही आहे आणि काका शांती ब्रह्म पण आहे. जे ज्ञान ब्रह्म आणि शांती ब्रह्म असतात तेच आनंद ब्रह्म असतात. म्हणून काका ज्ञान ब्रह्म, शांती ब्रह्म आणि आनंद ब्रह्म असे जे काका आहे ते आपल्या विचारातल्या सुसंगतीला अत्यंत महत्व देतात आणि मीच माझी सुखरूपता जाणून जाणीवपूर्वक जपली पाहिजे असं सांगतात. मी मूळचा सुखरूप असल्याने सुख हा माझा स्वभाव आहे. सुख हे माझं स्वरूप आहे. दुःख हे आगंतुक आहे. सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. काय वाक्य वापरलं काकांनी. लोकमान्य टिळकांची आठवण आली. काकांनी गडावर शिकवलंय आम्हाला मांडुक्य आणि काकांकडनं गडावर अनेक वर्ष मी मांडुक्य 5 वर्ष मांडुक्य शिकलोय काकांकडून गडावर. आणि ते मांडुक्य मी तुमच्या समोर मांडतोय. म्हणून एकदम मी मंत्रावर येणार नाही. लागू द्या काही दिवस लागले तर. पण पूर्वतयारी, अधिकार कमावणं हे काकांनी जो भर दिला तो भर मी देत राहणार. आणि
माझ्या सुखरूपतेला हानी पोचवण्याला नख लावण्याचा अधिकार देवाने, भगवंताने मला सुद्धा दिला नाही. मग मी काय करतो दुःख झाल्यावर? शांत तळ आहे, शांत आहे, हवा सुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे त्या तळ्यावर तरंग नाही आहे, निस्तरंग असलेलं तळ आहे. मला दुःख झालं, दुःखाचा दगड मी त्या तळ्यामध्ये टाकला. काकांचं नेहमीच उदाहरण, दुःखाचा दगड मी त्या तळ्यामध्ये टाकला आणि त्या तळ्यात तरंग तयार झाले, ते काठापर्यंत जातात. थोड्या वेळाने ते निस्तरंग झालं, पुन्हा तळ शांत झालं. शांत झाल्यानंतर तळाशी गेलेला दगड मी पुन्हा उचलतो आणि पुन्हा टाकतो, पुन्हा त्याच दुःखाचा विचार करतो, पुन्हा पुन्हा त्याच दुःखाचं रवंथ करतो आणि दुःख उगाळतो. आता दुसरा मुद्दा मांडला काकांनी की डिंकाचा लाडू टाकला तरी तरंग तयार होतात, म्हणजे सुख पुन्हा पुन्हा उगाळतो. म्हणून आम्ही एक तर सुख उगाळत असतो किंवा दुःख उगाळत असतो आणि आतमध्ये निस्तरंग अंतःकरणावर सुख दुःखाचे दगड किंवा लाडू टाकून पुन्हा पुन्हा त्यांना पुनर्जीवित करत असतो. याला रड्या असं म्हणतात. जीवन कसं जगतो? रडत रडत जगतो. याला स्वतःचा स्वतःच पराभव करणं असं म्हणतात. क्रिकेटमध्ये सेल्फ आउट नावाचा एक प्रकार आहे. सेल्फ आउट नावाचा एक प्रकार आहे. आपल्याच हाताने तो आउट होतो. बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चालला असतो आणि हा त्याला इनकट देतो आणि तो स्टंपवर येतो. एकदा तर दोन भाऊ आहेत, नाव विसरलो, मनकड मोहिंदर आहे, अमरनाथ, सुरेंद्र अमरनाथ. हा, मोहिंदर आणि सुरेंद्र अमरनाथ. हे खेळत असताना त्यांनी प्लेड केला आणि प्लेड केल्यानंतर बॉल स्टंप पाशी होता, तो त्यांनी हाताने बाजूला सरकवला आणि अंपायरने आउट दिला. तो पायाने बाजूला करता येतो पण हात नाही लावता येत, याला सेल्फ आउट असं म्हणतात. आणि आम्ही आमच्या साधनेतून सेल्फ आउट होऊन जर बाजूला पडणार असेल आणि सुख किंवा दुःखामध्ये जर आम्ही रवंथ करणार असू तर याला माझा अविवेक जबाबदार आहे. दुःखाचा स्पर्श झाला की अविवेक जागा झाला म्हणून समजावं. व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती याला मी सत्यत्व दिलं की मी अविवेकाने जागा झालो म्हणून समजायचं. म्हणून माझ्या आतील स्वरूपाला मी जेव्हा विसरतो तेव्हा व्यावहारिक दृष्टीने जसं डील व्हायला पाहिजे तसं मी केलेलं नाही असं समजा. आपल्या आतील शांततेला, समाधानाला, तृप्तीला जराही धक्का लागू न देणं याला स्किल असं म्हणतात, याला कौशल्य असं म्हणतात. ही कला साधकाने स्वतः करता विकसित करून घेतली पाहिजे. त्यासाठी विचाराने स्वतःला इन्सुलेट करून घेतलं पाहिजे. आणि या इन्सुलेशनला वरचं जे कव्हरिंग आहे ते विचाराचं आहे आणि वैराग्याचं आहे. जग बदलण्याच्या भानगडीत साधकाने कधीही पडू नये. काकांच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, या लक्षात ठेवा. आम्हाला काय वाटतं की आपलं अर्धांग बदलेल, दोघांनी अर्धांग अर्थ काढून घ्या आपापले. अर्धांग म्हणजे फक्त पत्नीच आहे असं होत नाही. आपलं अर्धांग बदलेल अशा विचाराने वर्षानुवर्ष निघून जातात आणि मग हताश. कुणालाही बदलण्याच्या भानगडीत पडू नये. मुलाबाळांना नाही, अर्धांगाला नाही. काका म्हणतात जमाने को बदल डालो, हे नेते लोकांना म्हणू द्या. साधकाने फक्त स्वतःला बदलायचं आहे.
साधकांनी मोक्ष हे एकमेव लक्ष ठेवून फक्त स्वतःला बदलायचं आणि स्वतःला विचाराने जो बदल घडून आणतो याला सेल्फ ऑपरेशन असं म्हणतात. सर्जन अनेकांचे ऑपरेशन करतो, पण नातलगांचं ऑपरेशन नाही करू शकत. जो सर्जन नातलगाचंच ऑपरेशन करू शकत नाही, हिंमत हारतो, हात थरथरतात. तो स्वतःच ऑपरेशन करू शकेल का हो? करता आलं असतं तरी नाही करू शकत. आणि म्हणून सेल्फ ऑपरेशन एवढी अवघड गोष्ट कोणतीही नाही. म्हणून स्वतःला ओळखा. मला आता काय सांगायचं होतं क्रिकेट प्लेयर बद्दल, माझ्या जिवलग मित्रांनी, लंगोटी यारायला बालमित्र, त्यांनी ओळखून घेतलं आणि चटकन नाव सांगितलं. आपण आपल्याला ओळखू शकत नाही का? आपले वीक पॉइंट्स आपल्याला कळणार नाहीत का? कळतील, पण ते दुरुस्त करणं अवघड असतं. दुसऱ्यावर दोष देऊन माझं काही चुकत नाही असं डोळेझाक करायला आपण तयार असतो. आणि इथेच आमचे साधना ढेप खाते. जे खळांची व्यंकटी सांडव असं म्हटलं, अशी इच्छा व्यक्त केली आहे सद्गुरूंपाशी, पण त्या भानगडीत ते पडलेले नाहीत. आणि खळ बदलले का हो जगातले? अशी इच्छा व्यक्त केली तर खळ बदललेत का? दुर्मती गेली का? व्यंकटी गेली का? व्यंकटी म्हणजे वेडेवाकडेपणा गेला का? आडवळणाने चालणं, वेडवाकडं चालणं. व्यंकटी शब्दाचा एक अर्थ शकुनी मामा असा घ्या. कधीही चाली या सरळ नाहीतच. बुद्धिबळातला उंट तिरपात चालतो, सरळ चालतच नाही. पण जगाला सुधरवण्याच्या भानगडीत पडायचं नाही, स्वतःला घडवायच्या प्रयत्नात राहायचं. आपण चुकतोय, मी चुकलो आहे का असं आतमध्ये विचारा. उत्तर नाही असं येतं. पुन्हा विचारा, नाही असं येतं. तिसऱ्यांदा विचारा, चुकला असू शकतो असं उत्तर येतं. मग काय चुकलं असू शकेल याचा शोध घ्या. त्यावेळेला पटतं, पहिल्या 2-3 याच्यात मी चुकलो हे माझं मन कबूलच करत नाही, दुसराच चुकला हे आपल्याला सांगत असतं. आणि म्हणून काका म्हणतात कठोर आत्मपरीक्षण. स्वतःला दुरुस्त करण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक असतो, आणि स्वतःला माफी देण्याचा जो प्रयत्न करतो तो प्रापंचिक असतो, अगदी घट्ट प्रापंचिक असतो. नीट शास्त्रशुद्ध अद्वैत श्रवण, मनन आणि निधेध्यासन हे जर विवेकाधिष्ठित होऊन केलं, योग्य पद्धतीने जर कर्म केलं, तर परोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाच्या अखंड चिंतनाने परोक्षाचे रूपांतर अपरोक्षात होते. आता अखंड चिंतन कसं करायचं आहे? सकाळी उठून पहिले मांडूक्योपनिषद ऐकायचं. ऐकलेलं मांडूक्योपनिषद सुरेंद्र देवांनी किंवा अनंत बांगडेंनी पाठवलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग वरून नोट्स काढायच्या आणि मग डॉक्टर वसुधा देवांनी टाकलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून त्या फायनल करायच्या आहेत. रात्री पंचदशीचं पुन्हा ऑडिओ रेकॉर्डिंग येईल. व्हिडिओ ते देणार आहेत का मला ठाऊक नाही, कारण आजचा माझा पहिला दिवस राहणार आहे. एकदा परोक्ष ज्ञान घट्ट झालं, विवेक वैराग्य जागं झालं, तर अपरोक्ष ज्ञानामध्ये जाणं सोपं आहे. मांडूक्य एकच उपनिषद मला मोक्षाला घेऊन जाणार. पण आमचं काय असतं, आम्ही इतके सुखात रमलो असतो की दुःखाने कधी झडप घातली, कधी झेप घेतली आम्हाला कळत नाही. तुम्ही म्हणाल झडप आणि झेप हे शब्द काय वापरून राहिले काकांनी दिलेल्या उदाहरणातून. एका जोडप्याला 2 मुले झालीत. त्यांच्या बोलण्याचं फार कौतुक. मुलं फार स्पष्टवक्ती होती. चढाल उत्तरं द्यायचे आणि बेधडक उत्तरं द्यायचे.
आता इतके स्पष्ट वक्ते शब्द हा फक्त बोलण्यासाठीच वापरला जातो. वास्तविक तो कटू बोलणारा असतो. पण मी कटू बोलतो असं मला कधी वाटत नाही. म्हणून माणूस म्हणतो मी स्पष्ट वक्ता आहे, मी सत्य भाषण करणार आहे. हे अहंकार त्याच्यामध्ये मिसळल्या जातात. वास्तविक तो कटू बोलणारा, त्याचं अंतःकरण आतमध्ये चिरलेलं असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याचं अंतःकरण फाडण्यासाठी तो स्पष्ट बोलत असतो. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. आता प्रियम ब्रूयात सांगितल्यानंतर पुन्हा अप्रिय बोलू नका हेही सांगितलंय, दुसऱ्यांदा रिपीट केलेलं. द्वयोक्ती का बरं केली? आमचं स्पष्ट वक्तेपणाचं समर्थन आमच्याकडनं होता कामा नये म्हणून केली आहे. तर एका जोडप्याला 2 मुली होती. आता आपल्या मुलांचं कौतुक आई वडिलांना असतं, ते फार स्पष्ट बोलायचे, निर्भीडपणे बोलायचे. आणि मग आपल्या मुलांचं कौतुक आई वडील करायचं, माझी मुलं वाघासारखी आहेत. माझी मुलं कशी आहेत? वाघासारखी आहेत. हळूहळू ही वाघ यांच्याच अंगावर गुरगुरायला लागली, आई वडिलांच्याच अंगावर गुरगुरायला लागली. आता हळूहळू ते खायला धावायला लागले आणि मग ते डेस्परेट होतात, डिप्रेशन मध्ये जातात, अँझायटी सतावते आणि अशी जीवाची गत ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला जीवन वैफल्याकडे जात. म्हणून मी माझा अधिकार कमावला पाहिजे, मला अधिकार मिळवून घेता आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर मी विचार करायला लागलो तर मला कळेल की दुसऱ्यांमधले गुण माझ्यावर प्रभाव करता कामा नये. भगवद्गीता सांगते, गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. मी प्रवचन करतो ते तुम्हाला सांगण्यासाठी नव्हे, मी माझ्यासाठी प्रवचन करतो. चुकून सुद्धा आपण दुसऱ्यासाठी प्रवचन करू नये, हे जर साधकांनी लक्षात ठेवलं तर माझं प्रवचन माझं कल्याण करून जाईल. असं कल्याण आपलं जीवनात व्हावं. खरं पाहिलं तर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हटल्याने ब्रह्मचिंतन नाही होत. ब्रह्माचा सहज अनुभव येणं हे ब्रह्मचिंतन आहे. पण हा अनुभव मला मूळ तर आहेच. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताची काम विषयावरी. कामामुळे हा जो भ्रांत आहे हा मी आहे. काका म्हणतात इथे आपलं नाव टाका, की सुनीलशी कामो विषयावरी प्रश्न विचारला आहे आणि तो आहे की नाही हे आम्हाला कळतं तेव्हा सदा भजनशीळ. बाहेर जनामध्ये खूप रमू नका, रंगू नका. असा आता गणपती महालक्ष्मी आहे, माझ्याकडे पण नातलग आले, त्यांचं पण राहणं आहे, खेळणं आहे, चालणं आहे. म्हणून आपण आपला अभ्यास सोडून द्यायचा का? निमित्त घ्यायचे. आणि अभ्यासाच्या निमित्ताने मला एवढं करावं लागतं, नाईलाज आहे हो, तुमच्याशी खूप बोलायची इच्छा होती पण एवढं मला करणं गरजेचं आहे. हे झालं की आपण नक्की बोलू बरं का. पण असं आपलं एकाग्रता, एकचित्तता, अहमस्मी सदा भामी कदाचित नाहम प्रिया, अद्वैत मकरंद, सच्चिदानंद लक्षण. कोण आहे मी? ब्रह्मैवाहमता सिद्धम सच्चिदानंद लक्षण. यासाठी आपल्या ऑनलाईन एवढे अभ्यास वर्ग चालू आहेत. माझ्यासारख्या अनेक आचार्यांचे पण वर्ग चालू आहेत, ते सुद्धा आपण अटेंड करू शकता. माझाच केला पाहिजे असा माझा अट्टहास नाहीये. पण त्या व्यतिरिक्त आमच्याकडे दवाखाने पण आहेत, आमची मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी आणि स्वरूपाकार ठेवण्यासाठी. त्या दवाखान्याचं नाव आहे आळंदी, त्या दवाखान्याचं नाव आहे पंढरपूर, त्या दवाखान्याचं नाव आहे सज्जनगड, त्या दवाखान्याचं नाव आहे शिवगड. असा शिवगड नावाचा दवाखाना
सज्जनगड नावाचा, पंढरपूर, आळंदी, देहू नावाचे जे दवाखाने आहेत, या दवाखान्यात जर आम्ही वारंवार जात आलो तर घोटाळ्यांपासून आम्ही दूर राहू. शरीराशी निगडीत ठेवलेलं अंतःकरण अंतर देईल आणि गडबड होऊ देणार नाही. एकदा जर लक्षात आलं तर माझ्या स्वभावाला स्वरूपाकारतेची सहज सवय लागेल. काय म्हणतात, स्वभाव स्वतः भजनशीळ झाले असते केवळ माझ्याच ठाई. सुख आपलं स्वरूप आहे, म्हणून आम्हाला दुःख नको असतं, लक्षात घ्या. आणि दुःख नको आहे याचा अर्थ सुख माझं स्वरूप आहे हे आम्ही जर लक्षात ठेवलं तर आम्ही अखंड आनंदामध्ये विचरण करत राहू. अशा पद्धतीने आनंद स्वरूप होण्यासाठी मांडूक्योपनिषद आहे. माझी मानसिकता आणि अधिकार मला तयार करायचा आहे. एकदा जर तयार केला तर काम झालं, लक्षात ठेवा. आणि ही कला आणि कौशल्य आपण आपल्यामध्ये आत्मसात करून वृद्धिंगत करू आणि सद्गुरु कृपेने ते अखंड टिको अशी डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा विषय थांबवतो. आज रात्री मी पंचदशी घेईन, चित्रदीप, आणि उद्या गुरुवार आहे, उद्या भगवद्गीता. अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास पुनर्प्रारंभ केलेला आहे. आपण समोर जाऊया. राम कृष्ण हरी. प्रणाम गुरुजी. राम कृष्ण हरी.